महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होणार असून 26 प्रभागांची 60 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली असून शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। शहरातील 7 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि कायदेशीर पद्धतीनं पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। दयानंद कॉलेज इथं प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 4 नंबर प्रभागाची मतमोजणी होईल। सिंहगड कॉलेज इथं प्रभाग क्रमांक 5, 6, 7 आणि 15 ची मतमोजणी होईल। शासकीय तंत्रनिकेतन इथं प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 14 ची मोजणी होईल। कुचन प्रशाला इथं प्रभाग क्रमांक 10, 11, 12 आणि 13 ची मतमोजणी होईल। तर जुळे सोलापूर येथील विलासचंद मेहता प्रशालेत प्रभाग क्रमांक 16, 17, 18 आणि 21 ची मतमोजणी होईल। नुमवी शाळेत 19, 20 आणि 25 नंबर प्रभागाची मतमोजणी होईल। तर SRP कॅम्प इथं प्रभाग क्रमांक 22, 23, 24 आणि 26 ची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी शहरातील निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांवर सर्व आवश्यक त्या यंत्रणा उभारण्यात आल्या असून EVM यंत्रे सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रांवर पोहोचवण्यात आली आहेत। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतमोजणी केंद्र परिसरात पोलीस, होमगार्ड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बंदोबस्त, CCTV कॅमेऱ्याद्वारे सतत नजर, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास बंदी, जमावबंदी आदेश लागू अशी सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। उमेदवार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींनाच ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत सत्ताधारी, विरोधी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे। त्यामुळं शहरवासियांचं लक्ष मतमोजणी आणि अंतिम निकालाकडे लागलं आहे। अनेक प्रभागांमध्ये विजय पराजयाचं गणित अतिशय अटीतटीचं असल्यानं निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे। मतमोजणी दरम्यान शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला थारा देऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं निकाल जाहीर करण्यात येणार असून सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाचं चित्र शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे।